म्हणून जे आपला ऍक्च्युअल मध्ये काय झालेले आहे, जे लोक बोलतात की आपण नेहमीच चक्कर काढतात ते कमी होईल. तो ते कमी होईल म्हणजे काय आहे की लोकांची वेळ आणि पैसे आणि मेहनती म्हणजे सर्व्हिससाठी ते खूप फायदा होणार सगळ्यांचा. सेकंडली काय आहे की जे ग्रीव्हन्सेस आहे ते म्हणजे आपला ऑफिसरला पण काय आहे की इफ द ग्रीव्हन्सेस इज ऍड्रेस एज सून एज पॉसिबल, तो लोक आपला ऑफिसरला वेळ अजून प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी मिळणार. आपण ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीची आपण हेतूने केलेले आहे. आणि द मेन थिंग इज ईज ऑफ डुईंग बिझनेस, की आपण काम करताना सगळ्यांना, सगळे पब्लिक आणि अधिकारी कर्मचारी एव्हरीवनला सगळ्यांना फायदा होणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे आपण हे केलेले आहे. तो इफ वी डू दिस, आपला सिटी जो आहे इट कॅन बिकम ए स्मार्ट सिटी. सगळे आपण केंद्र शासनचं पण आपण हेतू आहे, त्यामुळे आपण स्मार्ट सिटीचे आयडिया पण केलेले आहे. सो मीरा भाईंदर कॅन एनी डे बिकम ए स्मार्ट सिटी. इट इज जस्ट नेक्स्ट टू मुंबई. सो आपला हेतू काय आहे की आपण मीरा भाईंदरला एक स्मार्ट सिटी बनवून घ्या. आणि तुमचं अजून माय ऑलवेज इंटेन्शन हॅज बीन वी हॅव टू गो टुगेदर. असा एक स्टेटमेंट आहे इंग्लिश मध्ये, तुम्हाला लवकर जायच्या तो अकेले जाओ, तुम्हाला लांब जायच्या तो सोबत जाओ. तो त्या हेतूने आपण काम करणं अपेक्षित आहे. इफ वी वॉन्ट टू वॉक फॉर लॉंग वी हॅव टू वॉक टुगेदर. अँड इफ आय हॅव, आणि बऱ्याच लोकांची असा होते की सर तुम्ही हे वर्क ऑर्डर झाला या टेंडर झाला याचं माहिती काहीच नाही. सो वी आर ट्राइंग टू एन्श्योर की 100% जे काय आपला करेक्ट वर्क ऑर्डर होते, कॉन्ट्रॅक्ट होते, त्याच्या माहिती पण आपण सगळे वेबसाईटला अपलोड करणार. तुम्हाला आरटीआय मार्फत हे आम्हाला माहिती द्या, त्याचा वेळ पण तुम्हाला येऊ देणार नाही. दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग. द मोमेंट ए वर्क ऑर्डर इज गिवन, उसका जो भी इंफॉर्मेशन है दैट विल बी अपलोडेड इन द सिस्टम. आता 100% झालंच नाही, पण आपण सुरू केलंय आणि होईल 100%. वेरी गुड आइडिया. म्हणजे जी मैं बताता हूँ, मैं समझ गया आपका बात. जैसे मान लो अमेजन हो, मियंत्र हो, ये हो, हम खरीद सकते हैं, देख सकते हैं कुछ भी, फिर भी कोई लोग को सेटिस्फाइड नहीं है तो कंटेक्ट अस. तो एक नंबर शुड बी जनरेटेड व्हेन दे आर नॉट सेटिस्फाइड, कि दे शुड एक्चुअली कॉल टू दैट नंबर. तो त्याचा एड्रेस होईल. तो हमारा हेल्थ सेंटर टाइप हो जाएगा वो. पर उसमें बस ये है कि ये इसमें थोड़ा सा माय ओनली नेगेटिव डाउट इज, तंग करने वाला लोग भी ज्यादा रहते हैं हमारा देश में या कहीं पे भी. हाँ हाँ हाँ, या ऑफिस टाइम या कुछ ऐसे करना पड़ेगा, नहीं तो हाँ. तो इसलिए हम करेंगे, बट उसको सिस्टम करके करना पड़ेगा. नहीं ह्याचा मैं बताता हूँ, उसका घरात एनी प्रॉपर्टी ऑफ अदर्स उसका माहिती हम नहीं दे सकते हैं. तो तुम्ही त्यांच्या परवानगी घ्या. तुमचं आपण त्यांचं परवानगी घ्या की फॉर द गुड ऑफ एव्हरी सिटीजन तुमचं माहिती आपण हमारा वेबसाईट में आणि आपला ऍप में आपला जे काय आहे त्यामध्ये अपलोड करणार आहे. तुमचं परवानगी आहे का? परवानगी तो टाकून घ्या, नहीं तो नहीं डाल सकते बिकॉज समझला. तो 10-12 हॉस्पिटल है अमीर पालिका से टैक्स में रिबेट लेने वाले भी हॉस्पिटल में, जिसका मैं बताता हूँ, समझ गया. मैं बताता हूँ ये वही मैं आई कम बैक टू दैट पॉइंट कि हमारा एनी गवर्नमेंट रिलेटेड है तो से हम परमिशन ले रहे हैं, परमिशन नहीं देते तो परमिशन कैसा दिलाते हैं वो भी मेरे को पता है. आई नो, आई एम एज ए कमिश्नर, आई नो दैट, बट आई एम टेलिंग यू द प्रोसेस बिकॉज एवरीथिंग हैज टू बी थ्रू ड्यू प्रोसेस. हम बोलेंगे प्यार से तुम्हारा माहिती दे दो, नहीं देता है तो हम दूसरे तरीके से भी बोलने आता है. जो दिख रहा है ना ये स्कैन, वहां स्कैन पे आपका कैमरा फोकस करो, वो अपने आप आपको लेके जाएगा. स्कैन मतलब कैमरा, तुम्हारा कैमरा में उसको फोकस करो, अपने आप वो ठीक आहे. करा याच्यात आपल्याला आपण 8 सर्व्हिसेस देतो. प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स, आरटीएस सेवा आहेत, सिटीजन ग्रीव्हन्स आहे,
डिझास्टर मॅनेजमेंट आहे, वॉटर टँकर आहे, हॉस्पिटल लिस्ट आहे, गार्डन लिस्ट आहे आणि एमपीएमसी ये हमने डेवलप करने में ये भी हमने ध्यान में रखा था कि हमारे पास लोग का ग्रीवेंसेस काफी होते थे और अभी भी है, हम ये नहीं बोलते खत्म हो गए, तो हमने उसको भी ध्यान रख के ग्रीवेंस रिड्रेसल का भी हमने किए हैं यहाँ पे। तो मेन प्रॉपर्टी टैक्स भी है हमारा और फिर वाटर का भी है। तो बताओ जरा। प्रॉपर्टी टॅक्स मध्ये तुम्ही व्हॉट्सअप चॅटबॉट हाय करायचं, तुम्हाला हे 8 ऑप्शन दाखवतील। याच्यातला समजा टॅक्स, आता बऱ्याच लोकांची तक्रार असते की मला बिल आलं नाही, मला रिसीट आली नाही, मी कसं भरावं। तुम्ही हाय केल्यावर तुम्ही तुमचा प्रॉपर्टी कोड टाईप केला तर तुम्हाला बघा लगेच तुमचं बिल येईल, मागच्या वर्षीचं, या वर्षीचं करंट महिन्याचं बिल येईल, पावती येईल तुमची या वर्षी भरलेली किंवा मागील पावती येईल, जी लेटेस्ट आहे ती दाखवेल आणि तुम्हाला टॅक्स भरण्याची लिंक, या तिन्ही सुविधा तुम्हाला येतील। इसमें फायदा क्या होता है, मान लो कि आप कोई ऑफिस में गया, आपको कुछ काम के लिए, तो उसने बोला कि नहीं इसके लिए आपको प्रॉपर्टी टैक्स का बिल लगेगा, आपको हाई करना है, वही का वही मिल जाएगा, घर पे वापस आने का जरूरत भी नहीं पड़ेगा।